Hello friends, today we are going to start that next video of binomial distribution. Binomial distribution. आता याच्यामध्ये binomial distribution म्हणजे याच्यामध्ये काय असते बाळांनो, तर P आणि Q असते. काय असते? P आणि Q असते. तर P म्हणजे सक्सेस, P याचा अर्थ सक्सेस, Q म्हणजे फेल्युअर. म्हणजे आपण कुठलंही समजा 1 कॉइन टाकलं, 1 कॉइन थ्रो केला तर 50% सक्सेस असते, 50% फेल्युअर असते. म्हणजे हाफ जे आहे ते हाफ प्रोबॅबिलिटी लक्षात घ्या. हाफ प्रोबॅबिलिटी आहे ती सक्सेसची असते आणि हाफ प्रोबॅबिलिटी असते ती फेल्युअरची असते. आता बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची फक्त 12 एक्झाम्पल्स आहेत आपल्या बुकमध्ये. त्या 12 एक्झाम्पल मधीलच एक्झाम्पल्स बोर्डला विचारतात. एवढी 12 जर करून ठेवली तर 5 मार्कचा क्वेश्चन, 4 किंवा 5 मार्क्स तुम्हाला यातले परफेक्ट मिळतात. त्यामुळे 12 एक्झाम्पल्स फक्त चांगली करून ठेवा. तुम्हाला मी सगळे व्हिडिओ तयार करून पाठवत आहे. तर आपण विदाउट वेस्टिंग टाइम आपण स्टार्ट करूया. हे बघा, लेट अस स्टार्ट. दॅट इज एक एक्झाम्पल दिले बघा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मधला. तर हा पेपर 2 मधला शेवटचा चॅप्टर आहे, 8th चॅप्टर. अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. डाय इज थ्रोन 6 टाइम्स. डाय म्हणजे सापशिडीचा ठोकळा. तुम्हाला माहिती आहे सापशिडीच्या ठोकळ्यामध्ये 6 फेसेस असतात. सगळेजण सापशिडी खेळलेला आहात. त्याच्यावर 6 फेसेस असतात. प्रत्येक फेसेसवर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 असे नंबर्स असतात. ते तुम्हाला माहिती आहे. हा सॅम्पल स्पेस जर मी असं म्हटला 1 2 3 4 5 आणि 6 असतात, बरोबर. असे 6 नंबर्स असतात. आता 6 नंबर्स असणार तर त्याने म्हटलंय तुम्ही सक्सेस कधी होणार आहे. इफ गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. जर याच्यात तुम्ही जर ऑड नंबर जर तुम्हाला जर मिळाले, हे ऑड नंबर्स आहेत, हे ऑड नंबर्स आहेत 1 3 5. जर तुम्हाला जर डाय जर टाकल्यानंतर जर तुम्हाला 1 3 5 आले तर तुम्ही सक्सेस होणार आहे असं म्हणलेलं. नंबर इज सक्सेस, फाइंड द प्रोबॅबिलिटी. काय आता सक्सेस तुम्ही किती वेळा होऊ शकता? 1 2 3 टाइम्स सक्सेस होऊ शकता. 1 आलं तरी सक्सेस होऊ शकणार आहे, 3 आलं तरी सक्सेस होऊ शकणार आहे, 5 आलं तरी सक्सेस होईल. 3 वेळा तुम्ही सक्सेस होऊ शकताय. म्हणजे हाऊ मेनी नंबर्स इन दॅट सॅम्पल स्पेस? देयर आर 6 नंबर्स. सो P इक्वल टू 3/6. P मीन्स सक्सेस. लक्षात घ्या, सक्सेस तुम्ही किती वेळा होऊ शकताय? 1 2 3 टाइम्स सक्सेस होऊ शकताय. किती मध्ये? 6 नंबर्स मध्ये. So 3/6 is the success. So 3/6 means 1/2 is the P value of P. P व्हॅल्यू काढल्यानंतर आपण Q ची व्हॅल्यू काढतो. 1 - P नी लक्षात घ्या फॉर्म्युला. कारण P + Q हे नेहमी 1 असतं. म्हणजे फेल्युअर आणि सक्सेस या दोघांची ॲडिशन नेहमी 1 असते. तर त्याचा अर्थ लक्षात घ्या Q = 1 - P. इथे मी व्हॅल्यू जर ठेवली ही हा, तर काय होईल? 1 - 1/2 मीन्स 1/2च आन्सर मिळेल. फेल्युअर सुद्धा 1/2 म्हणजे फेल्युअर म्हणजे 2 आला फेल्युअर होणार आहे, 4 आला फेल्युअर होणार आहे, 6 आला फेल्युअर होणार आहे आणि सक्सेस होणार आहे तुम्ही. म्हणजे प्रोबॅबिलिटी P मी सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी हाफ आहे, फेल्युअर होण्याची प्रोबॅबिलिटी हाफ आहे. समजलं एवढं तुम्हाला? आता आपण इथं बघायचं, द डाय इज थ्रोन 6 टाइम्स. डाय किती वेळा टाकलेले? 6 टाइम्स. सो n = 6. नंबर ऑफ थ्रोइंग इज 6. n = 6. आणि मग आता आपल्याला पहिला क्वेश्चन विचारलेला आहे 5 सक्सेस. तुम्ही 5 वेळा सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे x = तुम्हाला 6 मिळणार आहे. x = स्मॉल x = 6 मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला जे देतात ते स्मॉल x ची व्हॅल्यू देतात. लक्षात घ्या, स्मॉल x किती वेळा? 5 वेळा. तुम्हाला 5 वेळा सक्सेस व्हायचं आहे. सक्सेस किती वेळा व्हायचं आहे? 5 वेळा व्हायचं आहे. हे पहिल्याच आहे. आपण शोधून काढू. फॉर्म्युला असा असतो, हे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ x = x NCX P⁻x Q⁻n - x असा असा फॉर्म्युला असतो. n मीन्स NCX. C मीन्स कॉम्बिनेशन. ते मी सांगतो तुम्हाला कॉम्बिनेशन काय असतं ते. आपल्या 11th मध्ये झालेला पार्ट आहे कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन. इक्वल टू, ओके, इक्वल टू n ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6, x ची व्हॅल्यू आहे 5. 5 सक्सेसेस याचा अर्थ लक्षात घ्या, 5 सक्सेसेस म्हणजे x = 5. ओके,
p, व्हॅल्यू ऑफ p इज हाफ रेज टू x मीन्स x ची व्हॅल्यू 5 आहे, q ची व्हॅल्यू आहे हाफ आणि n मायनस x मीन्स 6 मायनस 5 इक्वल टू, लक्षात ठेवा आता आपल्याकडे फॉर्म्युला असतो कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला, लक्षात ठेवा अगदी परफेक्ट लक्षात ठेवा, इथल्या नंबरपेक्षा इथला नंबर जर एक कमी असेल तर त्याला आपण NC(n-1) चा फॉर्म्युला म्हणणार आहे आणि NC(n-1) मीन्स nच असतो आणि NC1 सुद्धा 1 असतो. हे दोन फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे इथल्यापेक्षा इथला एक ने कमी असेल तर आन्सर n म्हणजे इथलं येतं. म्हणजे इथल्यापेक्षा इथं 6 आहे, इथं 5 आहे, 6 पेक्षा 1 ने हा लेस आहे, सो व्हॅल्यू आन्सर याचं येणार आहे 6. हाफ चा रेस टू 5 करायचं आहे आपल्याला, 1 चा रेस टू 5, 1 चा रेस टू 1, 2 चा रेस टू 5, 2 चा रेस टू 5 बघा हे 2 5 टाइम्स आहे, किती 5 टाइम्स आहे बघा. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 2 जार 16 आणि 16 2 जार 32, 2 चा 5th इंडेक्स 32 आहे इनटू हाफ रेस टू 6 मायनस 1 1 आला, 6 मायनस 5 1 आला. इथं आपण डिवाइड करू शकतो 1 हे बघा इथं 1च येणार आहे. 2 3 जार 2 1 जार 2 3 जार 6, 2 1 जार 2, सो 3/32 हे आन्सर आलं. x इक्वल टू 5 मीन्स 5 सक्सेसेस. 5 सक्सेस होण्याचे प्रोबॅबिलिटी आहे p ऑफ x इक्वल टू, इथे मी जर 5 ठेवलं p ऑफ x इक्वल टू 5 जर ठेवलं तर तुम्हाला 3/32 घ्या पहिल्याच आन्सर. यातला सेकंड मधला आन्सर काय आहे बघा. सेकंड ॲटलिस्ट 5 सक्सेस, कमीत कमी 5 सक्सेस. ॲटलिस्ट मीन्स लेस, कमीत कमी 5 म्हणजे जास्तीत जास्त 6 सुद्धा चालला कारण 6 वेळाच टाकणार आहे आपण. मग ॲटलिस्ट 5 याचा अर्थ p आहे बघा x तुम्हाला सेकंड मध्ये x मिळणार आहे, x इक्वल टू ॲटलिस्ट 5 याचा अर्थ x इक्वल टू तुम्हाला मिळणार आहे 5 आणि 6. कमीत कमी 5 म्हणजे 5 बी चालणार आणि 6 पण चालणार, लक्षात घ्या कारण 6च फक्त आपल्या 6 पर्यंतच आपण थ्रो केलेला आहे. हे 6 वेळा सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी आहे. 5 टाइम्स ॲटलिस्ट 5, ॲटलिस्ट 5 याचा अर्थ 5 आणि 6. मग 5 चा आन्सर आपण आता फाइंड केलेला आहे. म्हणजे मी काढताना असं काय करणार आहे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 5 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 6 ची करणार, दोघांची ॲडिशन करणार आहे. आता बघा ना, मग मी काय म्हणतो प्रोबॅबिलिटी ॲटलिस्ट 5 म्हणजे x इज ग्रेटर दॅन इक्वल 5 येणार आहे. म्हणजे x हा 5 बी चालेल आणि 6 पण चालेल, ग्रेटर दॅन इक्वल 5. फॉर्म्युला आहे NCxp⁻x q⁻n-x. फॉर्म्युला एकच आहे, फॉर्म्युला एकच आहे लक्षात घ्या. मग प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 5 ची माझ्याकडे आहे, ही प्रोबॅबिलिटी 5 माझ्याकडे आहे, ती मी काय करणार आहे 3/32 लिहिणार आहे. प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 6 याच मेथडने काढणार आहे. 6 n आहे, हेच येणार n आहे 6, इथं x आहे 6. p ऑफ x इक्वल टू 5 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आलेली आहे, तीच मी पुट आउट करणार आहे इथं आणि इथं हेच सॉल्व करणार आहे. 6c6, p मीन्स हाफ रेस टू 6 and q means half raised to 6 minus 6 equal to 3/32 as it is. 66 हा तुम्हाला आणखी एक सांगतो, NCN equal to NC0 equal to नेहमी 1 असते. एक लक्षात ठेवा, हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. NC1 NCN-1 NCN NC0 1 येते आणि मग हे इथं 1 येणार आहे, याचा रेस टू 6 म्हणले की 1/64 येणार आहे आणि याचा 0 नाही बघा, याचा 0 येणार, 0 मीन्स 1 आणि मग हे लक्षात घ्या हे आपलं इक्वल टू हे 1 येणार आहे. therefore 3/32 प्लस 1/64 एवढे येणार आहे इथं. आता हा 64 आहे तर इथं 32 च्या ठिकाणी मला 64 आणायचा आहे. 32
64च्या ठिकाणी इथे इथे इथं 64 नाही म्हणजे कशाने मल्टिप्लाय करू शकतो 2 ने मल्टिप्लाय करू शकतो का पण ती करायचं असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटरला त्यामुळे काय होतं डिनॉमिनेटर सेम आणि मग आता याचं सेम डिनॉमिनेटर झाला 64 64 64 3 into 2 6 plus 1 7/64 हे at least 5 वेळा सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी आहे 7/64 हे दोन एक्झाम्पल्स आहेत थर्ड एक्झाम्पल आहे at most 5 सक्सेस at most असा तर जास्तीत जास्त इन मराठी मोर अँड मोर 5 मग 5 मग मोर अँड मोर जास्तीत जास्त 5 म्हणजे 5 चालतील 6 चालतील 5 चालतील 6 फक्त चालणार नाही हे समजलं का बघा 6 फक्त चालणार नाही मग मी काय करणार आहे बघा तुम्हाला हे समजून सांगतो जास्तीत जास्त 6 जास्तीत जास्त किती 5 म्हणजे तुम्हाला 5 पण चालणार आहे 4 पण चालणार आहे 3 पण चालणार आहे 4 पण चालणार आहे 3 पण चालणार आहे 2 पण चालणार 1 चालणार 0 पण चालणार एवढ्याच्या प्रोबॅबिलिटी काढून मग त्याची ऍडिशन करायला लागणार फक्त चालणार नाही काय 6 एवढंच चालणार मग मी काय करतोय बघा मी काय म्हणतोय की एवढ्या सगळ्यांची प्रोबॅबिलिटी काढून ऍट मोस्ट लक्षात घ्या ऍट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 5 म्हणजे 5 4 3 2 1 0 5 4 3 2 1 0 हे सगळं चालणार आहे तुम्हाला मग एवढ्या सगळ्यांची ऍडिशन करणे फार कॉम्प्लिकेटेड असते म्हणून मी काय करणार 6 ची प्रोबॅबिलिटी कारण या सगळ्यांची प्रोबॅबिलिटीची ऍडिशन 1 येते या सगळ्यांच्या प्रोबॅबिलिटीची ऍडिशन किती असते 1 असते मग मी काय करणार या 6 ची प्रोबॅबिलिटी 1 मधनं मायनस केली ह्या सगळ्यांची मिळणार आहे 6 या 1 2 3 या सगळ्यांची प्रोबॅबिलिटीची ऍडिशन 1 असते पण मी काय करतो फक्त 6 ची प्रोबॅबिलिटी जी आहे ती 6 ची प्रोबॅबिलिटी फक्त काय करणार आहे 1 मधून मायनस केला की तुम्हाला हे मिळणार आहे या सगळ्यांची मिळणार आहे की जसं फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 या सगळ्यांनी एक 100 रुपीज काढलेले कशासाठी पार्टीसाठी काढले समजून चला याने फक्त किती 5 रुपीज घेतले तर ह्याने किती घातली तर आपण कसं करणार 100 minus 5 100 minus 5 95 याने घातली कुणी किती घातले बघत बसायचं नाही कुणी किती शेअर केला बघत बसायचं नाही कुणी किती पैसे दिले हे बघत बसायचं नाही आपण काय करणार आहे म्हणा ह्याने 5 घातलेत ना याने 5 दिलेत ना मग 95 या सगळ्यांनी दिले असले पाहिजे तसं मी काय म्हणणार 1 मधून याची प्रोबॅबिलिटी मायनस करणार समजलं का बघा तर तो मी पॉईंट आपला तिसरा थर्ड पॉईंट इथे घेतोय बघा तो थर्ड पॉईंट असा आहे थर्ड पॉइंट असा आहे की प्रोबॅबिलिटी at most 5 means probability of x is less than equal to 5 equal to 1 minus probability of x equal to 6 x equal to 6 असं मी याला करणार आहे म्हणजे x ची प्रोबॅबिलिटी काढणार 6 ची प्रोबॅबिलिटी काढणार आणि ती 1 मायनस करणार पण ती आपण इथे काढलेली असते 6 ची प्रोबॅबिलिटी इथे काढली बघा 6 ची प्रोबॅबिलिटी 1/64 6 ची प्रोबॅबिलिटी आपण काढली तर पुन्हा ते काढायची गरज भासणार नाही म्हणून मी काय करणार 1 मायनस हे बघा इथं आपण प्रोबॅबिलिटी 6 किती आहे 1/64 लिहिणार आहे तयार केलेली आहे पण एकच जर काही एक्झाम्पल विचारलं असेल तर मात्र सॉल्व्ह करावं लागणार तुम्हाला हे एवढंच सॉल्व्ह करावं लागेल तिथं आणि सबट्रॅक्शन करावं लागेल आता याची सबट्रॅक्शन करू क्रॉस मल्टिप्लिकेशन 64 1 घेतो -1 divided by 64 equal to 63/64 हा थर्ड एक्झाम्पलचा आन्सर झाला बघा at most 5 सक्सेस at most 5 सक्सेसेस त्याचे ना x is less than equal to 5 means 1 minus probability x equal to 6 1 minus 1/64 63/64 हे असं 3 मार्क्सला एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे समजलं का बघा हे समजत असेल तर अजून एक एक्झाम्पल याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये घेतो म्हणजे 2 एक्झाम्पलची व्हिडिओ तुम्हाला बघायलाही सोपी पडतील आणि समजून घ्यायलाही सोपी पडतील दुसरं एक एक्झाम्पल असं आहे ते बघा काय म्हटलंय a pair of dice
is thrown 4 times, is thrown 4 times if getting a doublet, if getting doublet is considered success, is considered a success. Find the probability. Find the probability. Find the probability of 2 success. 2 success. एवढाच क्वेश्चन आहे. आता थोडंसं समजून घ्या मी काय सांगतोय बघा. तर तुम्हाला 2 डायस टाकले, एक असेल तर डाय म्हणायचं आणि 2 असतील तर डायस म्हणायचं. काय म्हणायचं? डायस म्हणायचं. आता मला सांगा 2 डायस टाकले आपण 10th मध्ये बघितलेलं आहे. 10th मध्ये आपण लक्षात घ्या 10th मध्ये आपण असं बघा 1 1 2 डायस टाकले 1 1 त्याचा सॅम्पल स्पेस 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असं. नंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 3 2 4 2 5 2 6 असं लिहिलेलं असेल. तिथं 3 1 3 2 4 1 the 5 1 5 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. लक्षात हे आपण सॅम्पल स्पेस असा लिहितो आणि त्याला नंबर ऑफ येस म्हणतोय 36. 2 डायस 2 डायस पेअर ऑफ डायस म्हणजे 2 डायस जर टाकल्या तर आपल्याला अशा प्रकारचा हा सॅम्पल स्पेस मिळतो. आता क्वेश्चन आहे इज थ्रोन 4 टाइम्स. 4 टाइम्स म्हणजे तुम्हाला तुमच्या एक्झाम्पल मधनं n इक्वल टू मिळणार 4 टाइम्स. 4 टाइम्स टाकले म्हणजे नंबर ऑफ थ्रोइंग द 4 टाइम्स n इक्वल टू 4. गेटिंग डबलेट म्हणजे हे बघा 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 याला डबलेट याचा अर्थ 1 1 2 डबल तोच नंबर. डबलेटचा अर्थ डबल तोच नंबर 2 2 3 4 4 5 5 6 6. किती झाले बघा ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 ब्रॅकेट्स. हाऊ मेनी नंबर ऑफ ब्रॅकेट 36. 36 मध्ये 6 ब्रॅकेट म्हणजे 36 मध्ये तुमचा p झाला p इक्वल टू 6/36. म्हणजे तुम्ही डबल आणि तुम्ही विन झाला. डबल तोच नंबर आला की असं जेव्हा तुम्ही 6 टाइम्स 4 टाइम्स जेव्हा तुम्ही हा डायस टाकाल तेव्हा डबल जर का तुमचा नंबर आला तर तुम्हाला काय मिळणार आहे 2 2 आला 3 3 आला 4 4 आला 5 5 आला 6 6 आला तुम्ही सक्सेस झाला. म्हणजे किती वेळा सक्सेस होऊ शकताय 6 टाइम्स सक्सेस होऊ शकताय. 36 मध्ये मीन्स 6 ने डिवाइड केलं 1/6 हे तुमचं सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी. आता Q इक्वल टू 1 - p 1 - 1/6 क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 - 1 डिवाइडेड बाय 6 म्हणजे p इक्वल टू तुम्हाला मिळाला 5/6. आता त्याने पुढे म्हटले इफ गेटिंग डबलेट कन्सिडर्ड अ सक्सेस फाइंड द probability of 2 सक्सेस x इक्वल टू 2. दोनदा सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी काढा म्हणजे x इक्वल टू 2 मिळाला. आणि मग तुम्ही फॉर्म्युला म्हणायचा probability of x इक्वल टू x NCX p raised to x q raised to n minus x. आणि ठेवायची व्हॅल्यू n आहे 4c2 p आहे 1/6 raised to 2
Q आहे 5/6 raised to 4 - 2 = 2. तर बघा, तर काय होणार आहे 4 फॅक्टोरियल. आता ह्यात बसत नाही, त्या फॉर्म्युलाच्या मध्ये बसत नाही, म्हणून 4 फॅक्टोरियल एनसीआरचा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल म्हणजे 4 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल into 4 - 2 2 फॅक्टोरियल into याचा स्क्वेअर केला 1/36, याचा स्क्वेअर का 4 - 2 2 स्क्वेअर केला 25/36. याच्या पुढे आपण जाऊ शकतो, 4 फॅक्टोरियल आपण 4 × 3 × 2 पर्यंत कमी करू शकतो फॅक्टोरियल. वी कॅन रिड्यूस दॅट 4 फॅक्टोरियल 4 × 3 × 2 फॅक्टोरियल as it is, and it is ready to be reduced, and that is the 2 × 1 1/36 1/36 into 25/36. 2 factorial get cancelled. 2 1s are 2 2s are. Okay, it is 6. पण इथं सुद्धा डिवाइड होते बघा. 2 2s are 2 2 4s are 2 2s are 4. इथं भाग जाईल पहा, इथं 3 1s are 3 12s are 2 1s are 2 6s are, म्हणजे 3 1 3 3 3 1 3 3 2 6 2 के 2 6 12. आन्सर तुमचं मिळालं 25/36 × 36 416 is the probability of become success 2 times 2 successes when throwing a dice 4 times of getting the doublet. म्हणजे डबलेट मिळण्याचे चान्सेस तुम्हाला आहे 25/260. समजलं का? हा व्हिडिओ तुम्हाला जर समजला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल्स इथं चॅनल्स बघायला मिळतील. ओके, थँक्यू.